एक्सरसाइज 3.1 मध्ये क्वेश्चन नंबर 8 फर्स्ट बिट ते म्हणतात विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव सोल्युशन म्हणजे त्याला सोल्युशन आहे की नाही ते चेक करायचं. तर त्यामधला मी तुम्हाला जो आहे थर्ड आणि फोर्थ बिट सांगतो. तर थर्ड बिट दिलेला मुलांना तुम्हाला साइन थिटा 2 साइन थिटा इज इक्वल्स टू 3. मला सांगा साइन थिटा इज इक्वल्स टू किती मुलांना 3/2. 3/2 म्हटल्यावर 1.5. आपल्याला माहिती आहे साइनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते पॉझिटिव्ह 1. तर ती 1.5 असू शकते का नाही. याला सोल्युशन नाहीये. जो फोर्थ बिट दिलेला आहे असा दिलेला आहे 3 tan थिटा इज इक्वल्स टू 5. मला सांगा tan थिटा इज इक्वल्स टू किती दिलेलं मुलांना 5/3. याची इन्फिनिटी व्हॅल्यू आहे. तर त्या 5/3 ला आपण कसं लिहू शकतो मुलांना tan ऑफ tan इनवर्स लिहू शकतो tan इनवर्स ऑफ 5/3. बरोबर आहे. इथे कोणता रिझल्ट होल्ड झाला tan थिटा equals to tan alpha plus that theta is equals to n pi plus alpha. त्याची व्हॅल्यू थिटा दिलेली theta is equals to n pi plus alpha ची व्हॅल्यू दिलेली tan inverse of 5/3 where n belongs to 7. हे तुमचं फायनल रिझल्ट. नेक्स्ट पॉइंट आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स and polar coordinates. काय असतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय असतात पोलर कोऑर्डिनेट्स समजू. जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले तर तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे किंवा तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स घेऊन असतील तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे. पहिले प्रोसिजर समजून घ्या. मला सांगा ट्रायंगल दिलेलं ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर हा थिटा आहे ही एक साइड आहे ही वायर आहे. मला सांगा हा का होईल रेडियस काय होईल तुमची रेडियस जर सर्कल जर ड्रॉ केला आपण ती काय होईल रेडियस. मला सांगा साइन थिटा इज इक्वल्स टू व्हॉट अपोजिट अपॉन हायपोटेनियस म्हणजे पाय अपॉन आर. cos theta is equals to what adjacent upon hypotenuse. Adjacent किती दिलेली मला x upon r. मग the value काय होईल y is equals to r sin theta. the value होईल x is equals to r cos theta. मग मला सांगा मिळाली आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट मिळाली आपल्याला इक्वेशन नंबर आता कोणचा जर स्क्वेअर केला आणि ऍड जर केलं इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड चा स्क्वेअर करून त्यांना ऍड जर केलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू मला सांगा काय होईल आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. दोघांमधनं काय कॉमन निघतं मुलांना आर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय येईल साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असते मुलांना पण जे आपल्याला इक्वेशन काय मिळाले आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड तर आर इज इक्वल्स टू काय मिळालं मुलांना अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. नेक्स्ट आता मला सांगा इक्वेशन ज्या गिवन आहेत आपण त्यांना जर डिव्हिजन तर केलं y इज इक्वल्स टू r sin थिटा आणि सेकंड इक्वेशन मुलांना
x is equals to r cos theta. काय काय कॅन्सल होईल इथे, r r get cancel, sin upon cos tan, तर tan theta is equals to pi upon x, theta is equals to tan inverse of pi by x. आपल्याला आपलं फायनल सोल्युशन. जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे x, y आणि पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे r, थीटा. तर ते काढायचे कसे, क्वेश्चन दिलेला असतो फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, find the Cartesian coordinates of the points whose polar coordinates are 2, pi. तर आता कसं करणार ते बघून घ्या. आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे. काय काढायचे, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे x, y काढायचे. तर आपल्याला गिवन काय मुलांना, पोल म्हणजे रेडियस आणि थीटा. r इज इक्वल टू किती गिवन आहे, 2, आणि थीटा इज इक्वल टू किती गिवन आहे मुलांना, पाय बाय 4. जर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे तर x इज इक्वल टू फॉर्म्युला काय मुलांना, x इज इक्वल टू फॉर्म्युला r cos थीटा, y इज इक्वल टू फॉर्म्युला r sin थीटा. जर तुम्हाला r आणि थीटा जर काढायचा, r इज इक्वल टू √(x²+y²), थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ y by x. तर आपल्याला काय काढायचं, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. तर x इज इक्वल टू व्हॉट मुलांना, x इज इक्वल टू r cos थीटा, y इज इक्वल टू r sin थीटा. आपल्याला r ची व्हॅल्यू किती दिली मुलांना, 2 into cos of pi by 4. सेम प्रोसिजर हियर, 2 into पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे तुम्हाला रेडियस आणि थीटा गिवन असते. फॉर एक्झाम्पल एखादा सर्कल, तुमचं म्हणणं आहे पोलर कोऑर्डिनेट्स काय, एक सर्कल आहे, त्या सर्कलचं सेंटर आहे असं कन्सिडर करा. हा एक्स ऍक्सिस आहे तुमचा आणि हा वाय ऍक्सिस. तर इथून इथपर्यंत डिस्टन्स एक्स, इथून इथपर्यंत डिस्टन्स वाय, ही रेडियस. तर जे रेडियस आणि थीटा डिनोट करतो त्याला आपण पोलर कोऑर्डिनेट्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, पोलर कोऑर्डिनेट्स. रिमेंबर, जसं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये एक्स, वाय असते, तसं पोलर कोऑर्डिनेट मध्ये r, थीटा. नेक्स्ट, 2 into sin of theta. थीटाची व्हॅल्यू किती दिलेली, पाय बाय 4. 2 times cos pi by 4. 45 ची व्हॅल्यू असते 1/√2. 2 into sin pi by 4. त्याची व्हॅल्यू असते मुलांना 1/√2. तर याला आपण लिहू शकतो √2 into √2 अपॉन √2. याला आपण लिहू शकतो मुलांना √2 into √2 अपॉन √2. इथे √2 गेट कॅन्सल, √2 गेट कॅन्सल. x इज इक्वल टू मिळेल मुलांना, y इज इक्वल टू काय मिळेल, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स √2, आता सेम क्वेश्चन आपण वेगळ्या फॉर्मॅटचा घेऊ. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स whose Cartesian coordinates are 1/√2, -1/√2. आता बघा तुम्हाला काय गिवन आहे मुलांना, कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे x इज इक्वल टू किती गिवन आहे, 1/√2.
आणि y इज इक्वल्स टू किती घेऊन मुलांना -1/√. त्याच्यामध्ये खूप महत्वाचा पॉईंट तो समजून. तर आपल्याला r चा फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला r चा? x² + y² इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 1/√2. 1/√2 चा स्क्वेअर किती? 1/2 प्लस -1/√2 चा स्क्वेअर किती मुलांना? 1/2. तर हाफ प्लस हाफ किती झाला? 1. 1 चा अंडर किती मुलांना? 1. आपल्याला रेडियस मिळालेली 1. नेक्स्ट याच्यानंतर आहे थिटा. थिटाचा फॉर्म्युला काय मुलांना? tan इनव्हर्स ऑफ y/x. काय फॉर्म्युला? tan इनव्हर्स ऑफ y/x. y ची व्हॅल्यू किती दिलेली? -1/√2 अपॉन 1/√2. तर इथे काय काय कॅन्सल होईल मुलांना? 1/√2 1/√2 गेट कॅन्सल. तर tan इनव्हर्स ऑफ -1 काय दिलेलं मुलांना? tan इनव्हर्स ऑफ -1. मग मला सांगा, आता इथे खूप जण मुलं मिस्टेक करतात. काय मिस्टेक करतात की तुम्ही tan इनव्हर्स ऑफ -1 ते tan ची -1 ही कोणत्या अँगलला व्हॅल्यू ते लिहून टाकतात. इथे फसतात पोरं. तर काय करायचं ते समजून घ्या पहिले. इथे लिहून देतो तुम्हाला तो कॉन्सेप्ट. मला सांगा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोऑर्डिनेट काय असतात? प्लस प्लस. सेकंड क्वाड्रंट मध्ये मायनस प्लस. थर्ड क्वाड्रंट मध्ये मायनस मायनस. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये प्लस मायनस. नेक्स्ट, तर मला सांगा, आपल्याला जर सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचंय तर पाय मायनस थिटा. जर आपल्याला थर्ड क्वाड्रंट मध्ये जायचंय तर पाय प्लस थिटा. आपल्याला फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचंय तर 2π मायनस थिटा. रिमेंबर दिस. मग मला सांगा, आपल्याला जे कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत ते काय दिलेले आहेत मुलांना? प्लस मायनस. तर प्लस मायनस कोणत्या क्वार्टर मध्ये मुलांना? फोर्थ क्वार्टर मध्ये. तर फोर्थ क्वार्टर मध्ये कसं जाणार मुलांना आपण? 2π मायनस थिटा. तर कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते? π/4 ला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 2 जा 8. 8 - 1 इज 7 π/4. ते तुमचा जो अँगल भेटेल तो तुम्हाला कोणत्या क्वार्टर मध्ये भेटणार आहे? फोर्थ क्वार्टर मधला अँगल. बघा इथून इथपर्यंतचा आहे. रिमेंबर दिस. इथे खूप मुलं फसतात. ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. एकही प्रश्न चुकणार. सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगल किंवा सॉल्विंग ऑफ अ ट्रायंगल सुद्धा असतं. आता काय, तर रूल्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे आणि कसं काय ऍप्लिकेशन त्याचे ते पण समजून. सगळ्यात पहिली गोष्ट, जो ट्रायंगल दिलेला आहे त्याचे जे अँगल्स आहेत ते कॅपिटल लेटरने डिनोट केले जातात. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. रिमेंबर दिस. नेक्स्ट, त्याच्या अपोजिट जी साईड असते, एच्या अपोजिट साईड कोणती आहे ही, तर ती डिनोटेड बाय स्मॉल ए. जे ती लेंथ आहे त्याची, ती काय? लेंथ. रिमेंबर दिस. नेक्स्ट, तिच्या समोरची साईड कोणती मुलांनी? ही तर ही ए बी, ही ए बी. आणि सीच्या समोरची जी साईड आहे ही आहे स्मॉल सी. हे काय झाले? साइड्स ऑफ अ ट्रायंगल म्हणजे लेंथ. ही अपोजिट साइड दिलेली ती लेंथ. रिमेंबर दिस. कॅपिटल ए बी सी आर angles, small a b c are sides. रिमेंबर दिस. हा महत्वाचा पॉइंट आहे. आणि बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तिन्ही अँगलची जी ऍडिशन असते ती नेहमी किती असते मुलांना? 180 डिग्री म्हणजेच पाय रेडियन. आपण पॉइंट खूप महत्वाचा, हा खूप ठिकाणी यूज. आता बघा, तुम्हाला असं जर ट्रायंगल दिलेलं असेल, म्हणजे कोणत्याही फॉर्मॅट मध्ये ट्रायंगल दिलेलं असेल, तर तुम्हाला पहिला रूल आहे साइन रूल. पहिला कोणता रूल आहे? साइन रूल. काय असतो मुलांना साइन रूल? तो समजून. साइन रूल असतो ए अपॉन साइन ए. ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. काय? ए अपॉन साइन ए
इज इक्वल्स टू बी अपॉन साइन सी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. आता साइन रूल वापरता केव्हा ते समजून घ्या. ही पहिली पेयर आहे आणि ही सेकंड आहे, किंवा पहिला रेशो आणि सेकंड रेशो. त्याच्यापैकी जर कोणत्याही तीन गोष्टी जर गिवन असतील, कोणत्याही तीन गोष्टी नॉन असतील, तर ती एक गोष्ट काढण्यासाठी साइन रूलचा वापर होतो. किंवा सेकंड आणि लास्ट यापैकी कोणत्याही तीन गोष्टी गिवन असतील, त्यापैकी एक गोष्ट मिसिंग असेल, तेव्हा साइन रूलचा यूज होतो. किंवा पहिली पेयर, पहिला रेशो आणि लास्ट रेशो त्याच्यापैकी कोणत्याही तीन गोष्टी नोन असतील, त्यापैकी एक गोष्ट काढण्यासाठी कशाचा यूज होतो मुलांना? साइन रूलचा. आता साइन रूल खूप बेनिफिशियल. आता तुम्ही म्हणाल कसं सर? बघा, एखादा ट्रायंगल घेऊयात आपण. हा ट्रायंगल, हा अँगल ए, हा अँगल बी आहे आणि हा अँगल सी. नेट ऑब्झर्व करा, तुम्हाला ए गिवन आहे, अँगल ए गिवन आहे, अँगल बी गिवन आहे. तुम्हाला ट्रायंगलचे दोन अँगल माहिती आहे आणि एक साइड माहिती आहे. किती अँगल गिवन आहे? दोन. आणि एक साइड गिवन आहे, तर तुम्ही काय काढू शकता? दुसरी साइड काढू शकता. तर हे खूप भारी कॉन्सेप्ट. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, साइन रूल काय सांगितलं मुलांना? साइन रूल ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. स्मॉल ए बी सी denotes the sides of a triangle. Capital A B C denotes the angle of a triangle. Remember this. याच्यामध्ये सेकंड पॉइंट आहे मुलांना, सर्कम रेडियस. काय? सर्कम रेडियस. आता सर्कम रेडियस काय असते ते समजून. एक सर्कल दिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण एक ट्रायंगल ड्रॉ करूया. हा ट्रायंगल ड्रॉ केला, ठीक आहे. आता ह्या सर्कलचा सेंटर हा आहे. मला सांगा, ह्या पॉइंट पासून ही काय असणार आहे त्याची रेडियस? ही काय असणार आहे? रेडियस. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आर. इट इज डिनोटेड बाय व्हॉट? कॅपिटल आर. आणि आपण याला म्हणतो मुलांना सर्कम रेडियस. त्याला काय म्हणतो आपण? सर्कम रेडियस. तर सर्कम रेडियस खूप महत्वाचा पॉइंट. जर तुम्हाला साइन रूलचा वापर करून सर्कम रेडियस काढता येत असेल, म्हणजे तुम्हाला एक साइड एक अँगल घेऊन पाहिजे, तुम्ही सर्कम रेडियस काढू शकता. काय माहित पाहिजे? एक साइड आणि एक अँगल. जो अँगल आहे त्याच्या समोरची साइड तुम्हाला गिवन पाहिजे, तर तुम्ही सर्कम रेडियस काढू शकता. तर सर्कम रेडियस साठी फॉर्म्युला आहे ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी इज इक्वल्स टू 2r. मला सांगा मुलांना, फर्स्ट पेयर आणि लास्ट पेयर जर घेतली आपण, तर मला सांगा आपल्याला आर ची व्हॅल्यू काढायची. तर आर इज इक्वल्स टू किती मुलांना? ए अपॉन 2 टाइम्स साइन ए. किंवा आर इज इक्वल्स टू काय मुलांना? बी अपॉन 2 टाइम्स साइन बी. किंवा आर इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना? सी अपॉन 2 टाइम्स साइन सी. खूप महत्वाचा कॉन्सेप्ट सर्कम रेडियस. सर्कम रेडियस जर काढायची असेल, तुम्हाला एक पूर्ण अँगल त्याच्या समोरची साइड घेऊन पाहिजे. आणि जेव्हा आपण प्रूफ करतो, काय करतो? प्रूफ सॉल्व करतो, तर आपण याला के कन्सिडर केलं. त्यांचा जो रेशो आहे त्याला जर के कन्सिडर केलं, तर मला सांगा मुलांना, ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू जर के असेल, इज इक्वल्स टू के असेल, तर इम्प्लाइज दॅट काय होईल मुलांना? ए इज इक्वल्स टू के साइन ए. बरोबर आहे. तसंच इम्प्लाय काय होईल मुलांना? बी इज इक्वल्स टू के साइन बी. आणि तसंच इम्प्लाय काय होईल मुलांना? सी इज इक्वल्स टू के साइन सी. हे कशासाठी यूज करतो आपण? प्रूफ साठी. कशासाठी? प्रूफ साठी. जर तुम्हाला लक्षात ठेवा, हा फर्स्ट पॉइंट त्याच्यातला. आणि सेकंड पॉइंट, जर तुम्हाला साइन ए ची व्हॅल्यू टाकायची, तर साइन ए इज इक्वल्स टू काय होईल मुलांना? हा के जो मल्टिप्लाय इथे येऊन डिवाइड होईल, म्हणजे साइन ए इज इक्वल्स टू ए बाय के. सिमिलरली साइन बी इज इक्वल्स टू काय मुलांना? बी बाय के. आणि साइन सी इज इक्वल्स टू काय मुलांना? सी अपॉन के. हा खूप महत्वाचा पॉइंट. काही एक्झाम्पल घेऊयात मुलांना, साइन रूल जे शिकलो त्यावर.
आणि त्याचे काही प्रूफ घेऊयात. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, if angle A is equals to 30 degree, angle B is equals to 60 degree, then find the ratio of its sides, ratio of its sides. आपल्याला कशाचा रेशो काढायचा मुलांना, साइड्स. तर पहिले समजून घ्या काय करणार. सगळ्यात पहिले तुम्हाला अँगल ए माहिती आहे 30 डिग्री, अँगल ए किती दिलेला मुलांना 30 डिग्री, अँगल बी दिलेला मुलांना 60 डिग्री, अँगल बी दिलेला 60 डिग्री. तर तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री, इज इक्वल टू 180 डिग्री. तर मग मला सांगा अँगल सी किती मिळेल मुलांना, 90 डिग्री, 90 डिग्री. आता मला सांगा आपल्याकडे साइन रूल आहे, काय साइन रूल, ए अपॉन साइन ए, काय साइन रूल, ए अपॉन साइन ए is equals to b upon sin b is equals to c upon sin c. मग याच्यानंतर काय होईल, अँगल ए दिलेला मुलांना 30 डिग्री, तर ए अपॉन साइन 30, बी अपॉन साइन 60, सी अपॉन साइन 90. बरोबर आहे. मला सांगा व्हॉट वी हॅव गिवन, ए अपॉन साइन 30 किती असतो मुलांना, हाफ, इज इक्वल्स टू बी अपॉन साइन 60, साइन 60 असतो √3/2, आणि सी 90 किती असतो मुलांना 1. तर ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू किती मिळालं मुलांना, 1/2 इज टू √3/2 इज टू 1. सगळ्यांचा बेस काय, सगळ्यात हायेस्ट बेस काय बघा 2 आहे, तर त्याने मल्टिप्लाय करायचं सगळ्यांना, म्हणजेच आपल्याला फायनल रेशो भेटेल, ए इज टू बी इज टू सी, देअरफॉर इज 1 इज टू √3 इज टू 2. आपल्याला हा काय मिळाला, साइड्सचा रेशो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड, सेकंड एक्झाम्पल आहे मुलांना, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, if A is equals to 2, B is equals to 3, and sin A is equals to 2/3, then find angle B. आपल्याला अँगल बी काढायचं, नीट ऑब्झर्व करा बरं का, ए माहिती आहे, बी माहिती आहे, अँगल ए माहिती, म्हणजे 3 गोष्टी माहिती एका पेअर मधल्या. तर साइन रूल काय असतो, काय साइन रूल काय असतो मुलांना, साइन रूल ए अपॉन साइन ए इक्वल्स टू व्हॉट, बी अपॉन साइन बी. आपल्याला ए ची व्हॅल्यू माहिती आहे, किती ए ची व्हॅल्यू मुलांना, 2 अपॉन साइन ए ची व्हॅल्यू किती दिलेली, 2/3 इज इक्वल्स टू बी माहिती आहे, बी 3 ए अपॉन साइन. मला सांगा साइन बी इज इक्वल्स टू, मला सांगा साइन बी इज इक्वल्स टू 1 आहे, तर कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना, 90 डिग्री. अँगल बी किती मिळाला आपल्याला, 90 डिग्री. बघा पेअर मधल्या कोणत्याही 3 गोष्टी नोन होत असतील, एक गोष्ट जर काढायची तर आपण तेव्हा कोणता रूल यूज करतो, साइन रूल. एक्झाम्पल नंबर थर्ड, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, prove that A in bracket sin B minus sin C plus B in bracket sin C minus sin A plus C in bracket
साइन ए मायनस साइन बी इज इक्वल्स टू 0 इक्वल्स टू व्हॉट 0. हे प्रूफ करायचं. सगळ्यात पहिले LHS काय गिव्हन आहे ते बघ. LHS गिव्हन आहे A इन ब्रॅकेट साइन B मायनस साइन C प्लस B in bracket sin C minus sin A plus C in bracket sin A minus sin B. तर नीट ऑब्झर्व करा मुलांना, आपल्याकडे रूल आहे बाय साइन रूल, बाय युजिंग साइन रूल आपण साइन बी ला काय लिहू शकतो मुलांना, साइन ए ला ए बाय के, साइन बी ला काय लिहू शकतो मुलांना आपण बी बाय के, आणि साइन सी ला काय लिहू शकतो मुलांना आपण सी बाय के. तर ती व्हॅल्यू तिथे तिथे सबस्टिट्यूट करा. इक्वेशन कशी दिसेल, ए इंटू साइन बी बी अपॉन के मायनस सी अपॉन के प्लस प्लस बी इन ब्रॅकेट साइन सी ला काय लिहू शकतो मुलांना सी अपॉन के मायनस साइन ए ला काय लिहू शकतो ए अपॉन प्लस सी साइन ए ला काय लिहू शकतो मुलांना आपण ए अपॉन के मायनस बी अपॉन के. सगळ्यातनं काय कॉमन निघतो मुलांना के. तर 1 बाय के जर कॉमन काढलं, हा ए याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल ए बी मायनस ए सी प्लस बी सी मायनस ए बी प्लस ए सी मायनस बी सी. तर बघा काय काय कॅन्सल होतं मुलांना याच्यामध्ये, प्लस ए बी मायनस ए बी गेट कॅन्सल. नेक्स्ट मायनस ए सी प्लस ए सी ऑल्सो गेट कॅन्सल. बोललं का प्लस बी सी मायनस बी सी गेट कॅन्सल, सगळे कॅन्सल होते तर झिरो राहत आहे. 1 अपॉन के इंटू 0 equals to what 0. This is our RHS. The result. Example number fourth. Fourth example दिलेला मुलांना. In triangle ABC. In triangle ABC. Prove that A minus B times sin C plus B minus C times sin A plus C minus A times sin B is equals to 0. आपल्याला गिवन कोणती साईड आहे LHS is equals to A minus B sin C plus B minus C times sin plus C minus A times. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, काय होईल A sin C minus B sin C plus B sin A minus C sin A plus C sin B minus A sin B. आपल्याला साइन रूल माहिती आहे, काय मुलांना साइन रूल, साइन A is equals to A by K, sin B is equals to B by K, and sin C is equals to C by K. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा मुलांना, A इंटू साइन C ची व्हॅल्यू किती C by K मायनस B इंटू साइन C ची व्हॅल्यू किती मुलांना C by K प्लस B इंटू साइन A ची व्हॅल्यू किती मुलांना A by K मायनस C इंटू A by K प्लस C इंटू B by K मायनस A इंटू B by K. सगळ्यांमधनं काय कॉमन निघतो मुलांना 1 by K. ब्रॅकेट मध्ये करेल AC मायनस C AB मायनस AC प्लस BC मायनस B. काय काय कॅन्सल होते बघा, प्लस AC मायनस AC minus AB plus AB get cancelled. 0 into anything is 0. This was your RH as the result. Homework आहे तुमच्यासाठी, exercise 3.2 question number first, question number second, question number third,
मिसलेनियस एक्सरसाइज क्या मतलब? काम करा, मिसलेनियस सध्या नका करू. त्याच्यावर सगळे क्वेश्चन, एवढे 3 क्वेश्चन करणार मला.